श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 24 सप्टेंबर. आजचे बोधवचन: आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत. श्रीराम. घाईघाईने एक गृहस्थ रस्त्याने जात होता. समोरून त्याचा मित्र आला आणि म्हणाला, अरे, तुझ्या गालावर काळा रंग लागलाय, तो पुसून टाक. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचा काळा डाग आपल्याच डोळ्यांना दिसत नाही, तो इतरांना दिसतो. त्याप्रमाणे आपला अवगुण आपल्याला दिसत नाही, तो इतरांना दिसतो. आपले अवगुण शोधण्यासाठी इतर लोक आपल्याविषयी काय बोलतात हे पाहावे. तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. संतांचे वचन आहे की निंदक ते वंदावे जीवे भावे. दुसरा प्रकार म्हणजे श्री महाराज म्हणत असत की गोंदावल्याच्या श्रीरामासमोर हात जोडून उभे राहा, म्हणजे तुमचे अवगुण तुमच्या लक्षात येते. अवगुण लक्षात आल्यावर त्यांचा त्याग करणे शक्य आहे. चेहऱ्यावर काळा डाग आहे हे कळल्यावर तो पुसता येतो, अन्यथा तो तसाच ठेवून वावरावे लागते. आपले हास्य होते. अवगुण शोधणे फार कठीण गोष्ट आहे. श्री समर्थ म्हणतात की अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण. त्यामुळे अवगुण कळणे कठीण, त्यांचा त्याग त्याहून कठीण. एका गुरुपौर्णिमेला श्री महाराजांनी जाहीर केले की साधकांचे दोष मी घेईन, फक्त श्रीरामासमोर उभे राहून त्या दोषाचा उच्चार करावा आणि प्रार्थना करावी की हा माझा दोष जावो. त्याप्रमाणे साधक आपापले दोष उच्चारून तो जावा म्हणून प्रार्थना करीत होते. म्हणत होते, मला संपत्तीचा मोह आहे, तो जावो. माझा अनावर क्रोध जावो. माझे मनाचे चांचल्य जावो. माझा मत्सरी स्वभाव जावो. अशी प्रत्येकाची निरनिराळी प्रार्थना होती. शेवटी श्री महाराज म्हणाले की सगळ्या अवगुणांचे मूळ आहे देहभाव. तो जाण्यासाठी कुणीही प्रार्थना केली नाही. म्हणजे देहभाव हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. तो गेला की बाकीचे अवगुण आपोआप जातात. विषारी वृक्षाच्या मुळावर घाव घालायला हवा. न रहेगी बास, न बजेगी बासुरी. देहभावामुळे वासना आणि विकारांचे पोषण होते. विकार हा प्रकृती धर्म आहे, पण विकारांचे आपल्यावर नियंत्रण नको. आपले नियंत्रण विकारांवर हवे. श्री गीता पण हेच सांगते की धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे धर्माला अनुसरून विकार भोगावेत, विकारांनी आपल्याला उपभोगू नये. अशा प्रकाराने विकार नियंत्रणाने देहभाव जाईल. सर्व अवगुणांचे मूळच उपटले जाईल. पुनर्जन्माचे मूळ जी वासना तीच नष्ट होईल, मुक्ती मिळेल. श्री समर्थ म्हणतात की देहबुद्धीचा नाश झाला की आत्मज्ञान होते. सर्व भूतमात्रात आणि चराचरात आपणच आत्मरूपाने भरून आहोत असा अनुभव आल्यावर
साधक निसंदेह व निश्चल होतो. त्याचे समाधान ढळत नाही. कामना गेल्यावर काम कशाचा, क्रोध कुणाचा, मद कुणावर, तिरस्कार कुणाचा, कुणाचा मत्सर. साधकाचे विकार तर जातातच, पण अभय, अहिंसा, समता इत्यादी दैवी संपदेचा तो गुणभांडार होतो. निरंतर स्वरूपी राहता, स्वरूपची होई जे तत्वता, स्वरूपी राहिल्या स्थिती, अवगुण अवघेच सांडती. परंतु अशी स्थिती येण्यासाठी आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.